सरासरीवरचा म्हणजेच ॲव्हरेजवरचा खूप सिंपल प्रश्न आहे बघा. पी क्यू आणि आर चे सरासरी वजन किती आहे? 51 किलो. जेव्हा कधी पण ही अशी पहिली लाईन येते ना, काय करून टाकायचं? पी क्यू आर 3 आहेत ना, मग पी अधिक क्यू अधिक आर यांचं एकूण वजन काढून टाकायचं. ते किती येणार? सरासरी वजन 51 आहे. आहेत 3च पदं, म्हणून या 51ला 3 ने गुणायचं. 51 त्रिक किती येणार? 153. म्हणजे पी अधिक क्यू अधिक आर 153 आलं. पुढची लाईन बघा. जर पी आणि क्यूचे सरासरी वजन 45 आहे, पी आणि क्यूचे सरासरी वजन 45 आहे, मग पी अधिक क्यू किती येणार? 45 गुणिले किती करणार? आता 2च आहेत ना पी आणि क्यू, म्हणून 45 गुणिले 2 बरोबर येणार 90. पुढची लाईन काय बघा. क्यू आणि आर चे वजन सरासरी वजन 46 किलो. क्यू प्लस आर यांचं सरासरी वजन 46 गुणिले 2 करणार, कारण 2 जण आहेत. 46 गुणिले 2 ते येणार 92 किलो. बरोबर. आता क्यूचे वजन किती असेल मला सांगा. पी आणि क्यू दोघांचे मिळून 90 आहे. क्यू आणि आर दोघांचं मिळून 92 आहे. बघा ना, क्यू हा 2 वेळा कॅल्क्युलेट होतो. जर मी यांची बेरीज केली तर ती येते 182. ही बेरीज 153 पेक्षा जास्त का आली? कारण हा जो क्यू आहे तो 2 वेळा कॅल्क्युलेट झालाय. म्हणून काय करायचं? या 182 मधून 153 वजा करून टाकायचं. जे उत्तर येतं 29. आहे का आपलं ऑप्शन? येस, ऑप्शन नंबर 3. आहे की नाही? सिंपल सांगा. अशा पद्धतीने सोडवा, लगेच उत्तरापर्यंत पोहोचाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.